तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता आपण हा विषय बघत आहोत आणि थोडं ध्यानाविषयी पण आपण नेहमीचा जो क्रम आहे तो न घेता आज दिवाळीच्या दिवशी श्रीरामकृष्ण कलकत्त्यात गेले होते, त्या दिवशीचा प्रसंग आपण आज घेण्याचा प्रयत्न करू। हा 106वा अध्याय आहे। आज कलकत्त्याच्या बडा बाजार मोहल्ल्यातील 12 मल्लिक स्ट्रीट येथे श्रीरामकृष्णांचे शुभागमन झाले आहे। तेथील मारवाडी भक्तांनी अन्नकूट उत्सव साजरा केला आहे। तत्प्रीत्यर्थ श्रीरामकृष्णांना निमंत्रण देण्यात आले होते। 2 दिवस झालेत कालीपूजा होऊन गेली आहे। कालीपूजेचा दिवस श्रीरामकृष्णांनी दक्षिणेश्वरी भक्तांबरोबर आनंदात घालविला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी भक्तांसह सिंती येथील ब्राह्म समाजाच्या उत्सवात त्यांनी भाग घेतला होता। आज सोमवार 1884 सालच्या ऑक्टोबर महिन्याची 20वी तारीख, कार्तिक मास, दिवाळीच्या सणाचे दिवस। बडा बाजारात दिवाळीच्या आनंदाची धामधूम चालूच आहे। हे दिवाळीचे दिवस कार्तिक महिन्यात येतात आणि आपल्या इथे महाराष्ट्रात लक्ष्मीपूजा होते अमावस्येला। कार्तिक अमावस्येला लक्ष्मीपूजा असते। बंगालमध्ये कालीपूजा असते अमावस्येला। तर तिथे दुर्गापूजाची धामधूम खूप असते। जशी इथे दिवाळी खूप सण मोठा म्हणतो आपण, आनंदाला काय तोटा, तसंच बंगालमध्ये दिवाळीच्या दिवसांत दुर्गापूजेच्या वेळी खूप धामधूम 15 दिवस ते लोक, 1 महिना बराच ते मोकळं सगळं असतं। म्हणजे दिवाळी म्हणजे नेमकं काय, आणि काही करायचं नाही ती दिवाळी आहे की नाही। म्हणजे आपण निश्चिंत होणं, चिंता असल्या की आनंदात बाधा येते आणि चिंता नसल्या की ते सुख उत्पन्न करतं, आनंद उत्पन्न करतं। तर चिंता कशामुळे येतात? रजोगुणामुळे। रजसस्तु फलम दुःखम गीता म्हणते की नाही। रजोगुणामुळे, आणि रजोगुण हा त्याचं फल आहे दुःख आहे। दुःख म्हणजे काळजी। माणसाला ताण येतो, स्ट्रेस येतो। आपल्याला काही करायचं आहे म्हटलं तर आपल्याला मनावर ताण येतो, कारण ते करायचं आहे आणि ते नीट करायचं आहे आणि पूर्णत्वाला न्यायचं आहे। आता दिवाळी म्हणजे काय? निश्चिंत म्हणजे तुमच्याकडे काही टार्गेट नाही आहे, असं काही झालंच पाहिजे असं नाही। आपण अगदी पूर्णपणे मुक्त असतो, म्हणजे तो उद्देश तो आहे। मुलांना सुट्ट्या असतात, शाळा अभ्यास नाही, शाळा नाही, लोकांना कामं नाही, सगळे कामधामं पण बंद असतात, जितके शक्य आहे तितके। हे सगळं काही वातावरण हे क्रियाशीलतेचं नसतं, पण अक्रियतेचं पण नसतं। काही करायचं नसं नाही आहे, करायचं आहे पण ते त्याचा काही दबाव नाही आहे, त्याचं काही कंपल्शन नाही आहे, तर ते सुख उत्पन्न करतं। म्हणून त्याला अनासक्ती म्हणतात की नाही। अनासक्ती का सुख उत्पन्न करते आणि आसक्ती दुःख का उत्पन्न करते? सगळेजण म्हणतात दुःख हे काही संसार दुःख देत नाही आपल्याला, संसारातली आसक्ती दुःख देते। स्वामीजींनी बऱ्याच वेळ म्हटलं, इथे आहे वचनामृतामध्ये पण आहे, गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे की नाही। आपल्याला दुःख काही जगामुळे दुःख देत नाही, जगाला आपण
माझं म्हटलं आहे, ममत्व. मम म्हणजे संस्कृतमध्ये षष्ठी विभक्ती, माझं. जिथे माझं म्हटलं ते दुःख उत्पन्न करतं. म्हणून तुम्ही सगळं काही करा म्हणा, पण माझं म्हणू नका, है ना. ज्ञानयोगामध्ये स्वामींचं हे आहे, सर्वानुभूती ईश्वर दर्शन हा अध्याय आहे. तो ईश उपनिषदांवर आधारित आहे. ठीक नाही. सगळे जे हे आहेत ज्ञानयोगातले जे स्वामींचे विचारात व्याख्यान आहे सगळे उपनिषदांवरचे आहे. जसं कर्मयोग गीतेवर आहे तसा ज्ञानयोग हा उपनिषदांवर आहे की नाही. जसं तुम्हाला जर गीता समजायची असेल तर तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा अभ्यास करा, तुम्हाला भगवद्गीता समजायला खूप मदत होईल. आणि गीता नक्की कशी समजायची असते याचं तुम्हाला एक दिशा मिळेल. कारण गीता कशी समजू शकते, ग्रंथ कशी समजू शकतात, शास्त्रग्रंथ, पण ते नक्की कशी समजून घ्यायला पाहिजे, निश्चितपणे कसे समजून घ्यायला पाहिजे, आहे की नाही. नाही तर लोक आपापल्या मनाप्रमाणे अर्थ करतात. असं शंकराचार्य 13व्या अध्यात्मात भाष्य करताना अर्थवत करोती, आणि की नाही. म्हणून समस्त शास्त्रविद, असंप्रदायविद, जर त्याला सगळं शास्त्र माहीत असेल पण अर्थाची परंपरा माहीत नसेल त्याला म्हणतात संप्रदाय. असंप्रदायविद की नाही. तो सगळं विद्वान आहे, जाणणार आहे, पण असंप्रदायविद आहे की नाही. मग त्याचं बोलणं कसं, मूर्खवत एव उपेक्षणीय. हां, त्याचं बोलणं काय, जसं आपण मूर्खांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तसं त्याची उपेक्षा करतो. जर लहान मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आपण, त्याच्या बोलण्यात काही अर्थ नसतो, त्याला काही कळत नाही. तसंच जो संप्रदाय नाही आहे, ज्याला परंपरा नाही आहे अर्थ करण्याची, ते किती असेल त्याच्याकडे तुम्ही उपेक्षणीय, त्याचं दुर्लक्ष करा. 13व्या अध्यायातलं भाष्य आहे, प्रत्येक पहिल्याच श्लोकावरचं भाष्य आहे. इदम शरीरम कौंतेय की नाही. त्याच्यावरचं भाष्य खूप मोठं भाष्य आहे, ते फार सुंदर भाष्य आहे शंकराचार्याचं. इथे अर्थ करताना आपण चुका करतो की नाही. स्वामी विवेकानंदांनी याच्यामध्ये जसं म्हटलं आहे की वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात, हे आम्हा सर्वांना समजते. खूप सुंदर आहे, मोठं आहे, पण आपलं ते काही तेवढं बघायचं नाही आहे. म्हणजे आपण वासना त्याग म्हटलं किंवा आपण जर म्हटलं आसक्ती त्याग, ममत्वाचा त्याग, वासनांचा त्याग, तर ते म्हणतात की त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. किंवा रिनन्सिएशन, वैराग्य. वैराग्य म्हटलं की लोकांना घाम फुटतो, कपाळ पुसतात रुमालाने, आहे की नाही. तसं नाही आहे. तुम्हाला समजलं नाही त्याचा अर्थ, त्यामुळे तुम्ही त्याचे चुकीचे अर्थ काढतात. तो त्या शास्त्राचा दोष नाही आहे, तो समजणारा दोष आहे, समजून सांगण्याचा पण दोष आहे. तुम्हाला शास्त्र सुखी करत आहे. सगळं शास्त्र, गीता, ग्रंथ हे सगळं तुम्हाला सुखी करण्यासाठी आहे, आनंदी करण्यासाठी आहे, यशस्वी करण्यासाठी आहे, सफल करण्यासाठी आहे, कृतकृत्य करण्यासाठी आहे. तुम्हाला तुमचं बिघडवण्यासाठी नाही आहे. तुमचं ताळतंत्र जे आहे जीवनाचं ते काही बिघडवण्यासाठी नाही आहे. बिघडत असेल तर ती शास्त्राची चूक नाही आहे, तुमची चूक आहे, चुकीचं समजतात. म्हणून इथे ते सुंदर आहे. येथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचे सार सांगून ठेवतो. कारण इतक्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आपली क्षमता फार कमी आहे, आपली बौद्धिक क्षमता फार कमी आहे. म्हणजे शास्त्र समजण्याची, सूक्ष्म तत्त्व समजण्याची क्षमता आपली फार मर्यादित आहे. कारण तसं आपलं ट्रेनिंग झालेलं नाही आहे. आपल्या मेंदूचं तसं ट्रेनिंग झालेलं नाही आहे. आणि ट्रेनिंग झाल्याशिवाय काही होत नाही आहे की नाही, काहीच झालेलं नाही आहे. कुठून तरी आपण सुरुवात करतो, कशी तरी सुरुवात करतो, ठीक आहे. इट्स ऑलवेज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्याविषयी काहीतरी करणं, धडपडणं,
ते बरं आहे, काही ना काही तुम्हाला योग्य मार्ग सापडेल की नाही. अडथळा येणं ठीक आहे, पण असं होता होता हळूहळू आपण आपल्या मुख्य रस्त्याला लागलं पाहिजे. आडमार्गाला गेलो आहे, मुख्य रस्त्याला लागलं पाहिजे. आणि ते हे सार काय आहे वेदांताचं, ते सांगितलंच आहे. जगत मिथ्या, ब्रह्मसत्यम, देवसत्य आहे, बाकी सगळं काय आहे मिथ्या आहे, म्हणजे आभास आहे, दिसतं आहे. कारण काय, त्याचं कारण नाही आहे की जी गोष्ट सत्य असते ती तुम्हाला सुखी बनवते, खोटी गोष्ट तुम्हाला दुःखी बनवते की नाही. एखाद्या तो आपलं चेन स्नॅचर्स असतात ना, तो मागून जातो मोटरसायकलवर किंवा स्कूटरवर, पटकन गळे पकडतो घेऊन घेतो. त्याला वाटलं चला काय, मला सोन्याची चेन मी चोरली किंवा काढली आहे की नाही, तो सुखी असतो. पण जेव्हा त्याला कळतं तरी सोन्याची चेन ही काय मी चोरली, एवढी मेहनत करून एवढी रिस्क घेतली आहे की नाही, ती चोरी आहे ना, रिस्क आहे ती. पण त्याने बघितलं तर हे तर खोटीच चेन आहे. त्या चेनची किंमत किती असेल, 50-60 हजार 1 लाख असेल, त्याच्या वजनाप्रमाणे, त्याच्या डिझाईनप्रमाणे, घडवणीप्रमाणे. त्याची किंमत किती 50-100 आहे. खोटी चेन आहे ती. मी त्याला वाटलं की आपण एवढी केला, एवढा पराक्रम केला चोरण्याचा, स्नॅच करण्याचा, आणि लक्षात तर हे काय खोटीच चेन आहे. त्याचं सगळं काय होतं, त्याला म्हणतात जगन्मिथ्या की नाही. तुम्ही खोटी गोष्ट खरी समजून जेव्हा करता, व्यवहार आणता, तेव्हा ते तुम्हाला दुःख देणार. आधी ती त्याला खरी वाटलीच चेन, त्याला आनंद झाला की बघा मला आता एकदम 1 लाख रुपये मिळाले, चेन दुकानात वटवली की ते मला मिळेल तेवढे पैसे त्याचे. पण जेव्हा दिसले या खोट्याच्या चेनला काही किंमत नाही आहे, त्या दुःख झालं, त्याचा अपेक्षाभंग झाला. तसं जगामध्ये आपण खरं आहे म्हणून समजतो, व्यवहार करतो, पण हे सगळं तात्विक स्तरावरचं आहे, बौद्धिक स्तरावरचं आहे की नाही. तर मला ते कळलं की नाही. तर मग काय, आपल्याला माहीत आहे सगळं काय, किती तुम्ही मोठे उभारले तर शेवटी काय, त्याला काय क्षयत्व आहे, अक्षयत्व नाही आहे की नाही. मुसलमानामध्ये जेवढी, स्वामींनी म्हटलं कर्मयोगामध्ये, ज्याची जेवढी मोठी कबर असेल तेवढा तो सुखी. मग स्वामी म्हणतात की मरण्यापूर्वी त्याची कबर उभारली सुरुवात होते की नाही. आणि मग तो प्रसिद्ध होऊन जातो. त्याची ताजमहाल तुम्हाला माहीतच आहे की नाही, असं आहे. पण ते किती झालं तर ते काय आहे, कोणत्या गोष्टीला जेव्हा आयुष्य असतं त्यावेळी ती गोष्ट अनित्य असते, नेहमीसाठी नाही आहे. आणि त्याला तुम्ही नित्य मानलं की तुम्हाला दुःख देईल आहे. सिंपल सार आहे. मग सार काय, स्वामी म्हणतात की जगाकडे आपण दिव्य चक्षुनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीने बघावायचे. वंडरफुल. तुमचे डोळे जे आहे ते तुम्ही त्या दृष्टीने बघू नका जगाकडे, स्वतःकडे बघू नका, स्वतःच्या जीवनाकडे बघू नका, इतरांच्या जीवनाकडे बघू नका. आपण थोडंसं इतरांच्या जीवनाकडे आपण साध्या दृष्टीने बघतो. मग तुला कसं वाईट आहे, तू काय चूक आहे, तू कसं काही ते करतो, अमुक करतो, ढमुक करतो, ते सगळं आपल्याला माहिती आहे. त्याचं वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही, कारण दररोजच आहे, आपल्याला दररोजचाच व्यवहार आहे की नाही. कारण काय आहे, ती आपली दृष्टी भौतिक दृष्टी आहे. जसं अर्जुनाची भौतिक दृष्टी होती, मला तू दिव्यचक्षुने बघायला जावं तर दिव्यचक्षुने नाही आहे अर्जुना, तुला बघता येणार नाही 11व्या अध्यायामध्ये की नाही. मी ब्रह्म आहे, मी सगळीकडे पसरलो आहे, ब्रह्मदृष्टी आहे. मग अर्जुनाला भगवंतानी दिव्यम ददामी ते चक्षु, तुला मी दिव्य चक्षु देतो, म्हणजे ज्याने तुम्हाला सगळं अभेद बघता येईल, अखंड ब्रह्म बघता येईल. अर्जुनाला दिसलं ते की नाही. मग ती ब्रह्मदृष्टी जी आहे, दिव्य चक्षु, तुम्ही जग आहे हे ईश्वर सोडून काहीच नाही. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, याच्यावरचा हा आधारलेला व्याख्यान आहे स्वामींचं. यत्किंच जगत्याम जगत, जगदामध्ये तुमचं जग आणखी एक आहे, जगत्याम जगत नाही. काय आहे, यत्किंच जे काही असेल ते, म्हणजे काय, जे काय असेल, यत्किंच म्हणजे जे काय असेल ते, म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते अर्थाने येते. तुमचं पण ज्या काही कल्पना करत असेल ते सगळंच्या सगळं, यत्किंच जगत्याम जगत, ते काय असं आहे, ईशावास्यम इदम सर्वम, इदम सर्वम यत्किंच. इदम म्हणजे हे सर्व, म्हणजे सर्व, यत्किंच म्हणजे जे काही, काय अद्भुत एक्सप्रेशन. ईश उपनिषद आदि उपनिषद आहे, पहिलं उपनिषद आहे. त्याची भाषा आर्केईक आहे, म्हणजे फार जुनाट आहे, जुनी आहे, जुनं संस्कृत आहे ते.
पण सुंदर आहे ते, बऱ्यापैकी ते संस्कृत तुम्हाला समजू शकतं की नाही. ईशावास्यमिदं सर्वम, आच्छादून टाका नाही. इदम सर्वम, दिव्य दृष्टीने तुम्ही दिव्य दृष्टीने बघायला शिका. आपण जगाकडे, स्वतःकडे, स्वतःच्या जीवनाकडे आपण मी यशस्वी आहे, मी अयशस्वी आहे, माझ्याकडे असं झालं, म्हणजे तसं झालं, किंवा व्हायला पाहिजे होतं, नाही झालं, वगैरे वगैरे, त्या संकल्पामध्ये, त्या विचारामध्ये आपण इतके गुंगवून जातो की कुठली ब्रह्मदर्शन, कुठलं काय नाही. म्हणजे पुष्कळदा आपण आपले फेल्युअर्सच विचार करतो नाही, आपली प्रतिकूलताचाच विचार करतो नाही. आपण किती ठिकाणी यशस्वी झालेलो आहे, किती ठिकाणी आपल्या परिस्थिती आपली अनुकूल आहे, किती गोष्टी आपल्याला आपल्या फेवरच्या आहेत की नाही, किती गोष्टी आपल्याला सुखी बनवतात, आणि हा विचार करतच नाही आहे की नाही. कारण त्या पुष्कळशा गोष्टी ज्या आपल्याकडे ते इतरांकडे नाही आहे, त्याचा अभाव आहे. त्या अभावामुळे बरेचसे समस्या निर्माण होतात. आपल्यामध्ये तो अभाव नाही आहे, त्या दृष्टीने आपण बरेच सुखी आहोत. म्हणजे सुखी मनाला करण्याचे किंवा मनाला ते विचारण्याचे अशी कितीतरी गोष्टी आहेत प्रत्येकासाठी. असं नाही की ज्याच्याकडे त्याला सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आहेच. तो फक्त तो तसा विचार करत नाही, कारण त्याला तसं विचारायला सांगितलं नाही, त्याच्या आईवडिलांनी शिकवलं नाही, त्याच्या आजी आजोबांनी शिकवलं नाही, त्या बंधुबांनी शिकवलं नाही, आणि याला तर काही माहीतच नाही आहे. हा यांनी स्वतःसाठी प्रयत्न नाही केला. तुम्ही स्वतःसाठी प्रयत्न केला तर तुम्हाला होऊ शकतं. प्रल्हादाच्या आईवडिलांना काहीच माहीत नव्हतं, आईला म्हणजे वडिलांना विशेष करून आईला माहीत होतं, आईनेच त्याला शिकवलं की. पण प्रल्हादाला स्वतःलाच त्यांनी, तो भक्त होता, महाभक्त होता, भक्तराज होता की नाही. पण व्यवहारामध्ये शक्यतो जे काही आईवडील संस्कार टाकतात ते लहानपणापासून पक्के असतात, ते महत्त्वाचे असतात, फार महत्त्वाचे असतात. किंवा आजी आजोबा टाकतात ते फार महत्त्वाचे असतात की नाही. तिथे जर नाही झालं तर त्याप्रमाणे जीवन घडत नाही जसं व्हायला पाहिजे तसं की नाही. दिव्यदृष्टी, त्यांनी कसं बघायचं, दिव्यदृष्टी म्हणजे काय नाही. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत, ते मंत्रच फार सुंदर. तेन त्यक्तेन भुंजिता माग्रत कस्य सुंदर, फार सुंदर. आपल्याला तितक्यात खोलात जाता येईल नाही, कारण तो आजचा विषय नाही आहे. पण स्वामीजी ते म्हणतात, खरे पाहता जगाचा तिटकार नाही आहे. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही आहे, किंवा आम्हास आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा माणूस नाही. म्हणजे तुम्हाला दुःखी करण्याचा, तुम्हाला जिंपून असं म्हणत नाही आहे. या जगात काहीच सुख नाही आहे की नाही. घरातले सगळे दिवे देऊन टाका, दिवाळी आहे, बाहेर सगळं धूमधाम चालू आहे, फटाके फुटतात आहे, सगळं आनंदच आनंद आहे. तुम्ही निराश वृत्तीचे आहात, मॅलनकली ज्याला म्हणतात आहे की नाही. तुम्हाला कधी जगामध्ये आनंद दिसतच नाही आहे, म्हणजे अंधार करा, गुरु जाऊन चुपचाप झोपून राहा की नाही. त्याला तिटकारा म्हणतात, दिवाळीचा तिटकारा. कशाचा तिटकारा करून, तसं नाही आहे. सुइसायडल रिनन्सिएशन इज नॉट इंटेंडेड, स्वामी म्हणतो. याच्यातच आहे, ह्याचाच अर्थ आहे तो. सुइसायडल रिनन्सिएशन इज नॉट इंटेंडेड. याचा इंटेंडेड म्हणजे याचा उद्देश असा नाही, यांना असं सांगायचं असं नाही आहे की नाही. म्हणजे ज्या त्यागाने तुमची आत्महत्या होते, तुमच्या जीवनाला विराम मिळतो, जीवन दुःखी होतं, तसं नाही आहे ते. याचा अर्थ काय, इट्स ऑल पॉझिटिव्ह, संपूर्ण पॉझिटिव्ह आहे. याच्यात नकारात्मक काहीच नाही आहे. वेदांताचं किंवा वेदांचं किंवा भगवद्गीतेचं किंवा संतांचं साहित्य बघा ना आपल्या, त्यात काय तुम्हाला उपनिषदापर्यंत, गीतेपर्यंत, वेदांपर्यंत जाता येत नसेल, जमत नसेल, तर तुमच्याकडे संतांचं साहित्य आहे. त्यात काय आहे, त्याचा आनंदच आनंद आहे की नाही. आनंदे भरणा तीन रोज, संसार अवघाची संसार सुखाचा कर, सगळं ब्रह्मांड आम्ही सुखी करून टाकेन आहे ना. आम्ही तर सुखी, पण आम्ही सगळ्या जगाला सुखी करून टाकू, ब्रह्मांडाला सुखी करून टाकू. कुठे काय आपले निराशेचे विचारच नाही आहे. जर लोक समजत असेल की तुम्हाला निराश करतं हे, तर हे काय, त्याची चुकी नाही. तुम्हाला ते आनंदी सुखी करायचं आहे, आणि तुम्ही ते न समजता तुम्ही दुःखी होता, हा तुमचा दोष आहे की नाही. धर्म हा तुम्हाला वाचवतो, सुखी करतो, धोक्यापासून वाचवतो की नाही. बराच मोठा तो भाग आहे. म्हणून इथे नेमकं कसं समजून घ्यायचं, वेदांत आपल्याला शिकवित असलेले वैराग्य शुष्क नाही, कोरडे नाही आहे. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. वेदांत म्हणजे अध्यात्माचं सार, त्याला वेदांत म्हणतात. थोडं समजून घ्यायचं, हजार गोष्टी समजून घ्यायच्या आहे. इतक्या गोष्टी तुम्ही समजून शकत नाही. ते सगळ्या ते व्यासंगी असतात, विद्वान असतात, त्यांचं काम आहे, त्यांचा तो विषय आहे, सामान्य माणसाचा विषय नाही आहे
आहे की नाही. आपल्याला थोडंफार औषधी माहीत असतात 2-4, पण आपण डॉक्टर नाही, आपला तो विषय नाही आहे, त्याप्रमाणे आपण शिकलो नाही आहे, त्याप्रमाणे आपण काय, वी आर नॉट मेडिकल प्रॅक्टिशनर. आपल्याला कायद्याच्या 2-4 गोष्टी माहीत आहे, पण वी आर नॉट लॉ प्रॅक्टिशनर. आपण कायद्याचे प्रॅक्टिस करत नाही आहे, तर तो आपला विषय नाही. आपल्याला वकिलाकडे जावं लागेल, डॉक्टरकडेच जावं लागेल, की नाही, आपल्या समस्येसाठी. तसंच आपला हा विषय नाही आहे की नाही. असायला पाहिजे, का असायला पाहिजे, असं कोणी म्हणून चालणार नाही आहे की श्वास घेणं सोडणं हा माझा विषय नाही आहे की नाही. तुमचा विषय कशाला असायला पाहिजे की नाही. जेवणं झोपणं हा माझा विषय नाही आहे, तो कसा विषय झाला, तुमचा ते प्रकृती आहे तुमची की नाही. भूक लागते, झोप लागते आहे की नाही, श्वास घ्यावा लागतो जगण्यासाठी, ही तुमची प्रकृती आहे, त्यात काय शिकण्यासारखं आहे. तसं अध्यात्म हे तुमच्या श्वास घेण्यासारखं सोडण्यासारखं आहे, तुमची प्रकृती आहे ती, तुम्ही स्वतः आहे. तुम्ही जसं स्वतःविषयी आपण जाणतो आहे की नाही, माझे बोटं कसे आहेत, माझे हात कसे आहे की नाही, आपल्याला सगळं माहिती आहे, तळहात कसा आहे माझा, त्याच्यावरच्या रेषा कशा आहे की नाही. आपण म्हणतो तो हाताच्या रेषासारखं मला माहिती आहे की नाही, ते आपल्याला माहिती आहे. तसंच हे माहीत असायला पाहिजेत काय त्यात विशेष काय. त्याचा पसारा जरी माहीत नसेल तरी काही मोजक्या गोष्टी तर माहीत असायलाच पाहिजे ना. पसारा खूप मोठा आहे की नाही. इतक्या गोष्टी कोण करू शकतात, ते त्याला वाहिलेले आहेत, डेडिकेटेड आहेत, त्यांनाच त्यांच्यासाठी असू शकतं. सामान्य माणसाची काही गरज नाही आहे की नाही. आपल्याला भूक लागली, घरी काही नाही आहे, आजकाल झोमॅटोने मागवतात किंवा हॉटेलमध्ये जा, खाऊन या, झालं आणि संपलं काम आहे की नाही. आपलं कपड्यावर हात धुवून आता काय करायचं, घरी स्वयंपाक नाही, काहीच नाही, आता काय करायचं, काहीतरी घ्या, कुठं काहीतरी मिळतंच, रस्त्यावर मिळतं, रस्त्याच्या आतमध्ये मिळतं. म्हणजे आपला प्रॉब्लेम एवढा काही गंभीर नाही आहे, तो सॉल्वेबल प्रॉब्लेम आहे, सुटण्यासारखा प्रॉब्लेम आहे. म्हणून इथे काही असं हे नाही, अगदी याचं म्हणतं सहज आहे, स्वाभाविक आहे या अर्थाने. जसं जेवतो आपण, ती स्वाभाविकता आहे, जीवनाची स्वाभाविकता आहे. झोपणं ही जीवनाची स्वाभाविकता आहे, श्वास घेणं झोपणं सगळं स्वाभाविकता आहे. किंवा आपलं जे डेली आपण आपल्या गोष्टी करतो, झोपतो, आंघोळ करतो वगैरे वगैरे, कपडे घालतो, सगळं स्वाभाविक आहे ते, त्यात काही विशेष काहीच नाही. तसंच त्याचप्रमाणे आपलं हे जे आहे हे स्वाभाविक आहे असं म्हणलं पाहिजे. त्याचा अर्थ आहे की मानवी जीवन सुकवून टाकणे वेदांताला मुळीच अभिप्रेत नाही आहे. तुमचं जीवन शुष्क आणि आनंदी करण्यासाठी. आता खूप सुद्धा ज्या स्वरूपाचे जाणवते त्या स्वरूपाचे भासते, जगाच्या ज्या स्वरूपाचा आपण त्याग करावायचे असून ते मग खरोखर काय हे जाणून घ्यावायचे. आपण जगाला न जाणताच आपण जगामध्ये राहतो आणि मग आपलं जग आपल्याला तडाखे देतं, थापडा मारतो. जग नेमकं काय आहे, जग दूर कशाला जाता की नाही. आपले 2-4 लोक आपल्या आजूबाजूला असतात, जवळचे असतात, त्यांना न जाणता त्यांच्याशी आपण व्यवहार करतो. जन्मभर समजत नाही त्यांची व्यवहार कशी करायचे, आपला अनुभव आहे की नाही. जन्मभर जवळ राहतो आपण, जन्मभर समजू शकत नाही एकमेकांना, कारण त्या दृष्टीने आपण कधी प्रयत्नच करत नाही आहे. आपल्याला आहे जन्म त्याची समजून घ्या मला तो माणूस काय, कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याच्या सवयी वेगळ्या आहे, आवडीनिवडी वेगळ्या आहे, त्याचा आपण काय विचार न करता फक्त वागायला जातो. एक फक्त उदाहरण म्हणून हे समजावं म्हणून आहे की नाही. तसंच जगामध्ये तुम्ही शहरात राहता, या शहरात राहता, संभाजीनगरमध्ये राहता, आणि तुम्हाला जेवढं त्या शहराची माहिती असेल तेवढं चांगलं ना. अमुक कुठं काय मिळतं, अमुक कुठं काय, बरंच लोकांना भरपूर माहिती असते. सगळंच खडानखडा माहिती म्हणतो आपण ना, सगळीच माहिती असते खडानखडा. मग त्यांना काहीच चिंता नसते, त्यांना माहिती, मला सगळंच माहिती आहे. कुठं काय जास्ती डोकं खाजवावं लागत नाही, जास्ती विचारावं लागत नाही, सगळंच माहिती आहे तुला. आपण या जगात राहतो, जगाची काहीच माहिती नाही आहे. मग शास्त्र काय ते माहिती देते, तुमचे सगळे काय होतात. तुम्ही नेहमी रस्त्याने जात तुम्हाला माहिती आहे बाबा ते काय आहे, चुकीचा बंपर आहे की नाही. तो बंपर आहे, चुकीचा डिझाईन आहे, त्याच्यावर पट्टे टाकलं नाही आहे. तुम्ही जर ते केला तर तुमच्या गाडीलाही त्रास होईल आहे, तुम्हालाही त्रास होईल आहे, ॲक्सिडेंट होऊ शकतो. नेहमी जाणार आहे त्यांना माहिती आहे, आलं की ते आपलं काळजी घेतील. ज्यांना नाही माहिती आहे तो काय केलं आहे, धोक्याला समोर जावं लागेल त्याला. तसंच जगामध्ये आणि म्हणतात की तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला समजून देतं जग कसं आहे, त्याला जीव जगत आणि भगवान जगन्नाथ म्हणतात आहे की नाही. तुम्ही काय आहात, जग काय आहे, देव काय आहे, जगाचा स्वामी काय आहे, हे समजून घेणं म्हणजे यालाच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे कुठून काही विचित्र प्रकार नाही येतो. जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा. आपण ते आता आपल्या विषयाकडे जाऊ. आता बघते फार सुंदर आहे. ईशावासी इथे लिहिलंच आहे, यत्किंच जगत त्याम जगत, हा ईशा उपनिषदांवरचा हे व्याख्यान आहे. या जगात जे काही आहे ते सर्व आपण ईश्वराने आच्छादून टाकावयास हवे की नाही. म्हणजे मी जगाकडे बघतो आहे,
आहे की नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे की नाही. या डोळ्यांनी मी प्रत्येक गोष्ट बघतो आहे, पण मी डोळ्यांनी बघत नाही आहे, मी लेन्समधनं बघतो आहे, चष्म्याच्या काचेतून बघतो आहे. मी असं म्हणू शकत नाही की मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे की नाही. जगामध्ये आणि माझ्या डोळ्यांच्या ह्याच्यामध्ये काय काच आहे, लेन्स आहे की नाही. म्हणजे मी चष्मा काढला तर कदाचित मला जसं दिसतं तसं दिसणार नाही नाही. म्हणजे मग काय, आपण चष्मा लावला, जसं गॉगल लावतात लोक उन्हामध्ये जातात तेव्हा, मग ते जग तेच असतं, फक्त त्याला ते रंग त्याचा वेगळा दिसतो की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये उन्हामध्ये तुमच्या डोळ्यांच्या ह्याच्यामध्ये काहीतरी एक आवश्यक जी वस्तू आहे की आवश्यक जो आहे अवयव आहे किंवा अंग आहे की नाही, ते येतं मध्ये की नाही. कशासाठी? आपल्या कम्फर्टसाठी येते की नाही. चष्मा कशाला पाहिजे? तुमच्या कम्फर्टसाठी येते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं. हे उदाहरण. तसंच चष्मा हा एक दृष्टी तुम्हाला देतं, एक व्यवस्थित जी प्रॉपर ॲक्युरेट आहे की नाही तुम्हाला ती दृष्टी देतं. तसा अर्थ याचा आहे की नाही. आता आपण सरळ याच्यात जातो. त्यांनी स्वामीजी काय म्हणतात, आणि जगाचा असा त्याकडे शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? आता बघा, आपण चुकीचे अर्थ कसे काढतो. म्हणजे काय सुंदर झालं. म्हणजे काय, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, कारण ते व्यवहार आहे. तुम्ही जन्म घेतला आहे, शरीर आहे तुम्हाला, तुम्ही जगात राहत आहे, पत्नी जसं तुम्ही आहात तशी पत्नी आहे, असू द्या. तुम्ही तिला सोडून द्यायचे नाही, अशातला भाग नाही असं म्हणजे. तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघावयाचा आहे, मुलाबाळांचा त्याग करायला हवा. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु असतात, म्हणजे पशु आहे, माणसासारखे दिसतात, त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घराबाहेर हाकलून का द्यावायचे? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करावायचा म्हणजेच त्यांच्या ठाई ईश्वर बघावायचा. असेच इतर सर्व गोष्टींविषयी जीवनात, आता सुंदर बघा, एक स्वामी ग्रेट पोएट ही वॉज. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंताने भरलेले आहे, फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. त्याला म्हणतात दिव्यदृष्टी, जी अर्जुनाला भगवंताने गीतेत दिली होती, ती दिव्यदृष्टी. आता ही दिव्यदृष्टी तुम्हाला लहानपणापासून बघाल तर आतापर्यंत आपला देश काहीतरी साधलं असतं ना. आपल्या जगाकडे जसं आहे तसंच बघायला शिकवलंच नाही कोणी, सोडून दिलं आपल्याला वाऱ्यावर की नाही. या समाजाने, घराने, आपल्या समाजाने म्हणजे शासनाने, शिक्षण याने, प्रत्येक गोष्टीने आपल्या वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. कोणीच आपली काळजी घेतली नाही आहे की नाही. या बाबतीत आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. तुम्हाला कळत काय सांगण्यासारखं आहे? जगातल्या शेकडो सगळी गोष्ट सांगतात, पण हे फक्त कोणी सांगत नाही. त्यांना वाटतं हे शुष्क आहे, हे काय माणसं काहीतरी विचित्र होते. तसं नाही आहे. ज्या चांगल्या पद्धतीने जर तुम्ही शिक्षण दिलं तर तुम्हाला कधी त्याचं नुकसान होणार नाही आहे की नाही. शिक्षणाचा विषय चांगला पाहिजे आणि ते शिकवणं चांगलं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. याचा अर्थ कसा आहे, चुकीची पद्धत नको, चुकीचे विषय पण नको. दोन्ही तुमचा घात करतात. सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंताने भरलेले आहे, फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे. तुम्ही जे बघता हे जग अनुमानाने कल्पिलेले आहे. तुम्ही फक्त कल्पना केलेलं जग आहे तुमचं. त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचे अनुमान, त्याला त्याग करा. काय अनुमान? म्हणजे इन्फरन्स. आपण कल्पना करतो जगाची, त्याला अनुमान म्हणतात. 3 प्रमाण आहेत की नाही, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. 4 आहेत, पण आपण 3च घेतो जास्ती की नाही. शब्द, प्रमाण, अनुमान आणि हे. तुम्ही जग अनुमानाने कल्पले आहे, त्या जगाचा तुमचे अनुमान अत्यंत अल्प एकदेशी अनुभवावर आधारले आहे. ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारले आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेले आहे. या असल्या अनुमानाने उभारलेल्या जगाचा त्याग करा वगैरे वगैरे. हे तुम्ही जरूर वाचा. हा अध्याय आहे सर्वानुभूती भगवत दर्शन, ईशवशावसाचा उपदेश आहे. तर हे जे आहे, आपण काय म्हणतो आहे की हे जे सगळं अध्यात्म, धर्म आधी येतं, अध्यात्म नंतर येतं आहे की नाही. म्हणून आपले ते 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्यामधलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
धर्म सगळ्यात सुरुवातीला येतो, तो पुरुषार्थ आहे. म्हणजे परिश्रमाने, संस्काराने आणि कालांतराने. जे आपल्याकडे नाही ते आपल्याकडे मिळायला पाहिजे, साध्य करून घ्यायला पाहिजे की नाही. आपल्याकडे नाही आहे, आपल्याला मिळवायचं कोणतेही भौतिक विषय अभौतिक विषय काही असो, तुम्हाला संस्कार पाहिजे, त्याचे परिश्रम पाहिजे आणि त्याला वेळ द्यायला पाहिजे तेवढा. ती गोष्ट साध्य होते जी तुमच्याकडे नाही आहे. ते झालं, त्याला म्हणतात पुरुषार्थ. हा पहिला पुरुष धर्म आहे. नीती सोडू नका, सदाचार सोडू नका, नियम पाळा, जी शास्त्र सांगितले आहे, कायदे पाळा, सगळं पाळा. तुम्हाला त्यामुळे थोडं वाटेल की कशाला कायदे पाळायचे, कशाला नियम पाळायचे, कशाला हे पाळायचं, थोडंसं तुम्हाला कटकट वाटेल. जसं लोकांना तुम्ही हेल्मेट घाला, कशाला हेल्मेट पाहिजे, गाडीत बसल्यानंतर सेल्फ बेल्ट लावा, कशाला पाहिजे, आपल्याला वाटतं बेअद आहे, नको. नियम तोडण्याची आपली मानसिकता असते, तसं करू नका. ती तुमची सुरक्षितता आहे की नाही. उगाच लोक सिग्नल तोडतात, हे उदाहरण साधे आपल्या नेहमीच्या जीवनातले. तसं करू नका. तुमची सुरक्षितता आहे ती की नाही, तुमच्या भल्यासाठी आहे. तुमचं जीवन दुःखी होऊ नये म्हणून आहे ते, मग त्याचं पालन करा की नाही. ती जी मानसिकता आहे बंधन म्हणून समजण्याची, ते बंधन नाही आहे. आम्हाला मुक्त पाहिजे, आम्हाला जसं आहे तसं वागू आम्ही. कोणतेही बंधनं, कोणते नियम आमच्यावर लादू नका. त्याला फेमिनिझम म्हणतात आजकाल की नाही. फेमिनिझम तेच आहे. आम्हाला समाजाने 1000 वर्षापासून, मग कुठले 1000 वर्षाला ते समजत नाही आहे की नाही. 1000 वर्ष आणले कुठून त्यांनी? 1000 वर्षांनी आमच्या अन्याय झाले, 1000 वर्ष आमच्या 1000. अरे कुठलं आणले 1000 वर्ष? तसं नाहीच आहे आपल्या कुठे की नाही. जे अशा 2-4 विषय त्याचे कारण आहेत, ऐतिहासिक कारण आहे, पण तो विषय वेगळा आहे. आम्हाला कोणते बंधन नको आहे. बंधन नको आहे, मग प्रॉब्लेम होणार. बंधनातूनच तुम्हाला प्रवास करावा लागेल की नाही. आपण गाडीत बसल्यानंतर काय सगळे दरवाजे बंद करतो, दरवाजा उभं राहू नका, काय आत बसा, सुरक्षित बसा, सीटवर बसा, झोपा करा, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. पण तुम्ही काहीतरी थ्रिल आणि कोणी ॲडव्हेंचर करायला गेले कारण नसताना की नाही, मग त्याचे तयार राहा. अपघातासाठी तयार राहा मग की नाही. उगाच स्पीड जातात, अपघातासाठी तयार राहा. म्हणून याला म्हटलं आहे की ही जी सगळी हिंदू धर्माची, वैदिक धर्माची जी ही आहे परिपाठी आहे, त्याच्यामुळे हा उद्देश आहे की तुमचं जीवन सुखी व्हावं, आनंदी व्हावं. नाही इथे आपण पूर्ण वाचत नाही आहे, हे छान आहे. दिवाळीचे दिवस आहे ते. बडा बाजार दिवाळीच्या आनंदाची धामधूम सुरू आहे. खूप गर्दी आहे बगीचा याच्यामध्ये. दिवाळीचे दिवस आहेत, खूप व्यवहार चालले आहेत. आता तुम्ही जा ना घरा शहरामध्ये आहे की नाही, तुम्हाला धक्का मारत जावं लागेल. त्याच्यामुळे श्रीराम गाडीतून उतरले, बाबूराम त्याच्यावर उतरले आणि मास्तर रस्ता दाखवत पुढे चालू लागले, कारण आता गाडी जाऊ शकत नाही. आपण हेही सोडून देऊ आहे की नाही. मग इथे सांगतात अवताराविषयी बोलून निघाले. भक्तांसाठी अवतार, ज्ञानासाठी नाही. पंडितजी, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हिंदू धर्माने ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे की नाही, तोच फक्त आपला विषय आहे परब्रह्माचं चिंतन करण्याचा. पण परब्रह्माचं चिंतन या शरीरात मारे होत नाही. तसं आपलं मन नाही, तशी आपली बुद्धी नाही, तसं आपलं शरीर पण नाही आहे. ते काय आपल्याच्याने होत नाही आहे. मग तुमच्या अवतार आहे परित्राणाय साधूनाम, म्हणजे ज्या शुभ वृत्ती आहेत त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. विनाशायच्या दुष्कृताम, तुमच्यामध्ये अशुभ गोष्टी आहेत की नाही, ज्याने तुमचं नुकसान होतं, त्या बाजू ते कोण करणार? तुमची शक्तीच नाही आहे. तुमच्या जीवनातून अशुभ वगळणं आणि शुभ आणणं हे तुमची शक्तीच नाही आहे. आपण प्रयत्न करायला पाहिजे, खूप प्रयत्न करायला पाहिजे, कंबर कसून प्रयत्न करायला पाहिजे. विचारायला नको तेवढी शक्ती आपल्यामध्ये नाही आहे, पण प्रयत्न मात्र खूप करायला पाहिजे, अगदी नेटाने करायला पाहिजे. त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. मग तुम्ही एकदम धर्मावरून मोक्षामध्ये उडी मारू शकत नाही. मग अर्थ काम असं करा, हे सुंदर आहे. हाच याचा विषय आहे हिंदू धर्माचा. म्हणून आपली सण आहे ह्या, म्हणजे आपण म्हणतो की हे जर सेलिब्रेशन आहे, मातम नाही आहे किंवा शोक नाही आहे. आपले शोक नाही आहे. आपला जुनं सात्विकतेकडून आपल्याला अतिसात्विकतेकडे नेतो नाही. हा रजोगुणाचा धर्म नाही आहे आपला, तामसिक धर्म नाही आहे. हा सात्विकच्या पलीकडला धर्म आहे. आधी तुम्हाला सात्विक. आता आपण काय करतो, हे दिवाळी म्हणजे 5 आपल्या इंद्रिय असतात.
की नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध आहे की नाही, हे तुमचं मन खराब करू शकतात आणि हे तुमचं मन वाढू शकतात. जसं आता गंध, उदबत्तीचा गंध आहे, आता पण त्याला पवित्र गंध आहे की नाही, हा मन पवित्र होतं. फुलं बघितले, दृष्टी आहे, देवाचं दर्शन घेतलं, दृष्टी आहे की नाही. कानातही काहीतरी चांगलं ऐकलं, चांगले शब्द आपल्या कानावर पडले, चांगले विचार कानावर पडले, हे करण्याचा विषय आहे की नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध आहे की नाही. प्रसाद खातो, चांगलं देवाला नैवेद्य दाखवलेला आपण खातो, म्हणजे त्याच गोष्टी आहेत आहे की नाही. फक्त ते आपण त्याला कसं करून घेतलं आहे, त्याचं रूप बदललं आहे, त्याचं ते हे आहे, नेचर आहे, ते स्वभाव ते बदललेलं आहे की नाही. ते काय दुकानात मिळत असलेलं अन्न खात नाही आपण, देवाला अर्पण करून मग खाल्लेलं अन्न आहे. पुढच्या काळी पास झाला तर ते देवाला पेढे आधी देवाला पेढे द्यायचे आणि मग सगळ्यांना वाटायचे. आधी तर कदाचित थोडंफार कोणा तसंच असेल, मला कल्पना नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आधी देवासमोर, पगार जरी आला, आता पहिली तारीख आहे किंवा जी काही तारीख आहे, पगार आला, आधी तो पगार देवासमोर ठेवला जायचा ते आहे की नाही. देवासमोर पडला राहील तो पगार आहे की नाही. आणि मग तुम्ही का तो देवाचा पगार तुमच्यासाठी. किती सुंदर कल्पना आहे की नाही, खूप सुंदर. या तुमचे संस्कार टाकण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर, ते जेणेकरून तुमचं मन थोडंसं उंचावेल, उन्नत होईल आहे. नाही तर मन आपलं खाली जातं, तमोगुणाकडे जातो. उंच तिथे आहे रजोगुण आहे, तमोगुण आहे, पण त्याला तुम्ही कन्वर्ट करत आहात जेणेकरून तुम्ही सुखी व्हाल. तुमचं मन जर प्रसन्न नसेल मग ते एकाग्र कसं होणार, सुखी कसं होणार. आपलं एकाग्रता नाही आहे आपल्याकडे, मन सुखी नाही आहे, चंचल आहे, फार चंचल आहे, एकाग्रता नाही आहे आपल्यामध्ये. अर्जुन म्हणतो मन चंचला मी मन कृष्ण. अर्जुन देवा माझं मन फार चंचल आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही आम्ही कुठे आहेत, उभे राहू शकत नाही आपण. प्रमाथिनी बलवत दृढम, ते फारच निगरगट्ट आहे, घुसवून टाकतं, मनाला फार चंचल करून टाकतं आहे. आता अर्जुन म्हणतो गीतेमध्ये म्हणतो 5,000 वर्षांपूर्वी 10,000, आपल्याला काय, आपण कुठे बसू शकत नाही. परंतु की नाही, तुम्ही धर्माच्या माध्यमातून गेले, धर्म तुम्हाला त्या अध्यात्मापर्यंत पोहोचवतो की नाही. जसं अर्थ आणि कामं तुमच्या आवाक्यातली गोष्ट आहे, कारण त्याच्यावर आपलं हे भौतिक जीवन 100 वर्षाचं जीवन आहे की नाही अवलंबून आहे. शतकम समा असं म्हटलं दुसरा श्लोक जो आहे किंवा दुसरा मंत्र आहे तोच आहे ते की नाही. कुर्वन्नेव कर्माणि जिजीविषयी शतकम समा. समा म्हणजे संवत्सरा, संवत्सरा म्हणजे वर्ष. तुम्ही 100 वर्ष जगा, म्हणजे आशावान, पेसिमिस्ट होऊ नका, ऑप्टिमिस्टिक. काय सुंदर आहे, दुसराच मंत्र आहे बघा तो, की 10,000 वर्षापूर्वीचं वय तुम्ही सहज सांगू शकता. 10,000 वर्षाचा मंत्र आहे हा, ज्याकडे जगत काहीच नव्हतं. शतकम समाहा, तुम्ही 100 वर्ष जीवित शतदशतम, हे आपल्याकडे मंत्र आहेत ते की नाही. तुम्ही 100 वर्ष जागा, म्हणजे फुल आयुष्य जागा, फुल ॲक्टिव्ह, कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही, मजेत जगा की नाही. जिजीविषयी शतकम समाहा कुर्वन्नेव कर्माणि, म्हणजे फुल ॲक्टिव्हिटी. इह म्हणजे जगामध्ये, कुर्वन इह कर्माणि, तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडून काही नाही, ती गरज नाही त्याची. ॲक्टिव्हिटी सोडली म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, हा सगळा वेडेपणाचा विचार आहे. असं काही होत नाही आहे. फुल ॲक्टिव्ह. कृष्ण किती ॲक्टिव्ह होता, राम किती ॲक्टिव्ह होता, संत किती ॲक्टिव्ह असतात, त्यांना फुरसतच नसते. विवेकानंद बघा ना, आता वचनामृतात आहे ते, इथं त्यांना फुरसतच आपण नाही. भक्त आल्यानंतर कुठे जाणार ते आहे की नाही. थोडीशी दुपारी त्यांना थोडंसं आली ती काटे बसले, पुन्हा जाऊन बसले, विसरून गेले सर, झोप वगैरे आराम वगैरे सर विसरून गेले ते. कारण काय, अगदी आता त्यांचे शेवटचे दिवस आहे, त्यावेळीसुद्धा कोणीतरी आलं त्यांचा उपदेश म्हणतात येऊ द्या त्यांना. एका जरी माणसाला माझ्या बोलण्याने काही फायदा होत असेल तर ते घडू द्या, सत्कर्म आहे ते आहे की नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी चांगलं काम करत राहा, त्याला म्हणतात जिचे विशेष शतकम समाहा, कर्म करत राहा. आता प्रत्येकजण काही उपदेश देणार नाही, पण तुम्हाला जे काही सत्कर्म, तुमच्या पक्षी जे काही सत्कर्म असेल ते तुम्ही जरूर जरूर करा की नाही. कारण तुमच्या हातात तेच आहे की नाही, त्याच्या विरुद्ध काही करू नका की नाही. तुमचं जीवन शुद्ध होण्यासाठी पाणी शुद्ध करायचं आहे, पाणी शुद्ध पितो, हवा शुद्ध पाहिजे, आपल्याला पाणी शुद्ध पाहिजे, जेवण शुद्ध पाहिजे, मग विचार पण शुद्ध पाहिजे, आपले कर्म पण शुद्ध पाहिजे. तर म्हणतात कुर्वन्नेव कर्माणि जिजीविषयी शतकम, तुझं दुसरं न कर्म लिप्यते येणार आहे, हे जगात दुसरं काहीच नाही हे सोडून. मग ते तुम्ही अध्यात्मात तो सगळं, ही तुमची सगळं जग ब्रह्ममय आहे ही बघण्याची तयारी आहे. ही तुमच्यावर नियम पाळता, तुम्ही कायदे पाळता, नियम पाळता, जीवनाचे काही नियम असतात ते जाणून घ्या आणि यथातथ्यपणे जाणून घ्या, जसे आहे तसे जाणून घ्या आणि मग ते पाळा. त्याला धर्म म्हणतात की नाही. आपण ते पालन करणार नाही, आपल्या मनाने काही वागू, हे जसं 15 आता गीतेत आहे ना,
की तुम्ही याच्याप्रमाणे मागता. मनात येशील का वर्तते कामकारता म्हटलं आहे गीतेमध्ये 16वा अध्याय आहे. वर्तते कामकारता की नाही. तुम्हाला जे सांगितलं आहे उत्सृज मी ते मोडता. तुम्ही जे सांगितलं आहे ते तोडता मोडता. उत्सृज वर्तते कामकारता वर्तते. मनात येईल तसं वागता तुम्ही. मुलं असो लहान असो मोठे असो सगळे कोणी असो आम्हाला वाटेल तसं वागायचं आहे. परिणाम लक्षात घ्या. गीता काय म्हणते आहे की नाही. 16वा अध्यायाचा काय तो अध्याय श्लोक आहे 23वा 24 श्लोक आहे ते 23वा ते वर्तते काम का नस सिद्धी त्याला यश मिळणार नाही. स म्हणजे त्याला न सिद्धी न त्याला यश मिळणार नाही. नस सिद्धी अवाप्नोती. अवाप्नोती क्रियापद आहे घरी. त्याला यश मिळणार नाही. तो सक्सेसफुल होणार नाही. न सुख त्याला सुख पण मिळणार नाही. म्हणजे सुख म्हणजे या जगामध्ये भौतिक जगामध्ये जिवंत असेपर्यंत त्याला सुख पण मिळणार नाही. जे काही सुख मिळू शकतं मग जगात सुख नाही असं नाही आहे. जगात सुख आहे भरपूर सुख आहे. आता दिवाळीचं आहे आनंदाला काय तोटा पण त्याला ते पण मिळणार नाही. नस सिद्धी वाप्नोती न सुखम. आणि तिसरं म्हणजे न परांगती म्हणजे मोक्ष. म्हणजे त्याला धर्मही मिळाला नाही अर्थही मिळाला नाही कामही मिळालं नाही मोक्षही मिळाला नाही. ते चारही पुरुषार्थाय अयोग्यो भवती शंकराचार्य म्हणतात की नाही. आपण स्वतःला डिस्क्वालिफाईड करून घेतो की नाही. कशामुळे काहीतरी चुकीच्या डोक्यांनी शिवलेलं. आपल्यासारखाच काही वेळे लोक असतात मूर्ख लोक असतात त्यांना काही समजत नाही आहे की नाही. काही सांगतात तुम्ही वाटेल तसे वागा मुक्त वागा कशाचं बंधन मानू नका. अरे पण ते काय तुम्हाला म्हणायचं काय आहे की नाही. जगाला काय दुःखी करायचं आहे काय की नाही. जगात आधीच दुःख आहे खूप आणि तुम्ही दुःखामध्ये भर टाकणार की सुखात भर टाकणार. काय करायचं काय तुम्हाला. नाही जग असं तोडून टाका मोडून टाका नवीन जग निर्माण करा. याच्यामध्ये हा विचार अतिमूर्खपणाचा आहे की नाही. जे आहे त्याच्यातून उभारणी केली पाहिजे. सगळं मोडून सपाट करून टाका. भूकंप आला गावं सपाट झाले त्याच्यावर नवीन बसा ते ठीक आहे. भूकंप झाला असे भूकंप काय नेहमी होत असतात काय की नाही. जे आहे त्यालाच नीट करा की नाही. म्हणून स्वामी उपनिषदामध्येच म्हटलं आहे. उपनिषदाला माहीत होतं की सगळे जे आजकाल जे पुराण आहे ते सगळं काय त्यात काही इतकं सगळं बरोबर नाही आहे परंतु ते तोडून नवीन करू नका. त्याच्यातला जो अर्थ आहे तो करून काढा. महान सुंदर आहेत ते फार सुंदर आहेत की काळ बदललेला आहे पण तत्त्व नाही बदलले आहे की नाही. ते तुमच्यासारख्या ना आमच्यासारख्याला जे आपल्याला काही कळत नाही त्यांच्यासाठी सोपे करून टाकायला आहे. ते समजून घ्या की नाही. नस सिद्धी मवाप्नोती न सुखम न परांगती. म्हणून ते तुम्हाला जी अतिमहान गोष्ट आहे ती तुम्हाला मिळण्यासारखी नाही आहे सहजासहजी. ती तुम्हाला मिळावी अशी इच्छा आहे. संतांची इच्छा आहे शास्त्रज्ञांची इच्छा आहे. गुरूंची शास्त्रज्ञ म्हणजे याच्यातले अध्यात्मातले शास्त्रज्ञ म्हणतात. ऋषींची इच्छा आहे मुनींची इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे की तुमची जीवन सुखी जशी आईबापांची इच्छा असते आपली मुलं सगळ्यात जास्त सुखी जितकी सुखी शक्य आहे तितकं सुखी व्हावी. प्रत्येक क्षणाला मुलींच्या सुखाचा विचार करत असतात. तसेच आपले शास्त्र असतात. ते शंकराचार्य म्हणतात ना की शेकडो आईवडिलांच्यापेक्षाच श्रुती माऊली ही तुमच्या कल्याणाची काळजी करत असते. तुमच्या सुखाची काळजी करते. तुम्हाला दुःख होऊ नये सुख व्हावं याची काळजी करत असते. आपण दुर्लक्ष करतो की नाही. म्हणून तिथे हे आहे. आपण फक्त एकच वाचूया. श्रीरामकृष्ण मारवाडी भक्तांच्या अन्नकूट उत्सवाची गोष्ट निघाली. श्रीरामकृष्ण भक्तांना म्हणतात इथे जे बघितलेत ना की नाही वृंदावनातही तसेच असते. राखाल म्हणजे स्वामी वृंदावनात हेच सारे बघत आहे. अलबत्त तिथला अन्नकूट आणखी उंच असतो. लोकही खूप जमतात. तिथे गोवर्धन पर्वत आहे हा फरक आहे. प्रत्येक गोष्टीला मान्यता देतात बघा आहे की नाही. असं म्हणणं हे सगळं काय आहे अंधविश्वास आहे किंवा वाईट हे काय अर्थ नाही आहे. काही निरर्थक नाही आहे. स्वामींचे वाक्य मला खूप आवडतं. तुमच्यामध्ये जेवढं काही आपल्या सनातन हिंदू धर्माने हजारो वर्षांपासून दे दिलं आहे ना ते किती चूक वाटतं तुम्हाला. तुम्ही डोळे बंद करा तुमचं काही नुकसान होणार नाही. झालं तरी फार कमी होईल. तुम्ही ज्याच्या नावाने शिव्या मोजता किंवा चूक आहे हे बरोबर आहे हे नाही आमचं. आणि जे परक्यांचं जे काही आहे जे तुमचं नाही आहे ते घ्यायला ना ते प्रत्येक गोष्ट फुंकून घ्या तुमचं तरी तुम्ही सोडून द्या कारण ते धोका आहे की नाही. फार सुंदर वाक्य आहे. त्याच्यावर बोलायला पुष्कळ वेळ लागेल पण लक्षात ठेवा या सनातन हिंदू धर्म तुम्हाला दिला आहे ना ते तुम्हाला अगदी काय निखळ दिलं आहे खरं दिलं आहे अस्सल दिलेलं आहे की नाही.
ज्याने तुमचं होईल भलंच होईल, कधीच वाईट होणार नाही. मी आता श्रीरामकृष्ण म्हणतात, बघा मारवाडी भक्तांची किती भक्ती बघितली. मला आजच विचारलं भक्ती म्हणजे काय आहे की नाही. भक्ती म्हणजे बघा हे प्रेम, देवावरचं प्रेम. मारवाडी भक्तांची किती भक्ती बघितली आहे की नाही. खरा हिंदूपणा हे इथंच बाजून घेतो का आता वेळ आपल्याला जास्त नाही. खरा हिंदूपणा हाच सनातन धर्म, हा हिंदूपणा आहे की नाही. हा सनातन, हा शाश्वत आहे. सनातन म्हणजे शाश्वत, तर कधीही न विझणारा त्याला सनातन शाश्वत म्हणतात की नाही. सतत तेवत राहणार आहे. देव इथं तो प्रसंग आला आहे, आपण फक्त हे बघत नाही आहे. देवमूर्ती घेऊन जाताना त्यांना किती आनंद होता तर बघितला ना. म्हणजे ते पालखी आहे देवाची मूर्ती, मारवाडी भक्त लोक हातात घेऊन ते इकडून तिकडे घेऊन जातात आहे की नाही. आसन म्हणूया आपण. तर जसं आपण गणपतीची मूर्ती घेऊन जातो नाही, घेऊन येतो ना, आहे की नाही. ती काही मूर्ती नसते, तो देव असतो. किती आनंद होतो. ते म्हणतात बघा ना, देवमूर्ती काय जो ऑब्झर्वेशन, देवमूर्ती घेऊन जाताना किती आनंद होता तर बघितला ना. आता मी आनंद, अरे हा किती मोठा आनंद आहे की नाही. तुम्ही आनंद सोडून देता की नाही. का की तुमच्या दृष्टीने हे सगळं व्यर्थ आहे. कोणतरी म्हटलं होतं ना की ते आजकाल त्या बाया त्या बिहारच्या वगैरे ते जाळीतून बघतात ना, चाळणीतून, त्याला काय म्हणतात, छटपूजा. मुंबईत समुद्र खूप होते. ते म्हणते ते हे एवढे आता 21व्या शतकात गेलं आणि लोक अजूनही छटपूजा करतात. काय वेळे आहे. आता ती बोलणारी बाई वेळी आहे की लोक वेळे आहे समजून घ्यायला पाहिजे, आहे की नाही. बघितलं ना, आनंद ह्याचाच की आम्ही भगवंताचे सिंहासन वाहून नेत आहोत. काय ब्युटिफुल आहे बघा, आहे की नाही. आम्ही भगवंताचे, इथे भगवंत आहे सिंहासन बसल्या आणि भगवंताचे सिंहासन वाहून नेत आहोत आम्ही. किती मोठी सेवा घडत आहे आमच्याकडनं, आहे नाही. आता ते किती सुंदर भाव. आपण याच्यात बरंच काही विचार करू शकतो. मग म्हणतात हिंदू धर्म सनातन धर्म. बघा हा जो हिंदू धर्म आहे की जे प्रकट आहे, अभिव्यक्त आहे, मॅनिफेस्ट आहे, ते सगळं ब्रह्माचं प्रकटीकरण आहे. ते सगळं आनंदच आहे. सच्चित आनंद, सच्चित सुख. तो आनंद घ्या. श्रीरामकृष्णांनी त्याला म्हटलं भजनानंद आणि ब्रह्मानंद. तीनच, विषयानंद, ब्रह्मानंद आणि भजनानंद. विषयानंद आपण दररोज नेहमीच घेतो, खाण्यापिणं, त्याला विषयानंद म्हणतात, की नाही. भजनानंद म्हणजे देवाला स्पर्श करून जे आलेलं आहे त्याला भजनानंद म्हणतात. देवाला जोडलेलं आहे ते भजनानंद म्हणतात. ब्रह्मानंद म्हणजे विषयाच्या पलीकडे, तो आपल्या नशिबात नाही आहे. पण असं करता करता तुमचं मन विषयाच्या पलीकडे जातं आणि जो ब्रह्मानंद अनुभवाचा विषय नाही आहे, तुम्ही अनुभवरूप होऊन जाता, आहे की नाही, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. तो काय तुम्हाला तोसुद्धा उपलब्ध होऊ शकतो. ते म्हणतात ना, भक्ताला जर ब्रह्मज्ञान मिळतात ते पण मिळतं. भगवंताची कृपा आहे, तो काही देऊ शकतो तुम्हाला. हिंदू धर्म सनातन धर्म. आणि पुढे काय म्हणतात, सांप्रत जे सारे पंथोपपंथ बघतात. पंथ उपपंथ म्हणजे खूप प्रकारचे पंथ, हजारो लाखो पंथ आहेत जगामध्ये, भारतामध्ये. ते सारे ईश्वराच्या इच्छेने झालेत आणि ईश्वराच्या इच्छेने लोपतील. ईश्वराची इच्छा होते की व्हावेत, निर्माण झालेत, लोपतील म्हणजे संपतील. ते सुद्धा ईश्वराच्या इच्छेने होतील. ते कायम टिकणार नाही. मी एक वाचतो, जसं आहे तसंच वाचतो आहे. ते कायम टिकणार नाहीत, आहे की नाही. ते नेहमीच राहणार नाहीत, कारण त्याचं आयुष्यच नाही तेवढं. तेवढ्यापुरती ते निर्माण झाले आहेत. जसे पावसाळ्यामध्ये ते किडे निर्माण होतात ना, असंख्य संख्येने किडे निर्माण जमीन तवीच्या तवी निघतातच आहे. आणि दुसरं काहीच राहणार नाही. सगळे कुठे गेले कोणास ठाऊक, सगळे समाप्त झालेत. म्हणूनच मी म्हणत असतो, श्रीरामकृष्ण म्हणतात, म्हणूनच मी म्हणत असतो, आजकालचे जे सारे भक्त आहेत त्यांच्याही चरणी नमस्कार असो. आम्ही त्यांचा निरादर करत नाही, पण ते टिकणार नाही आहेत. त्यांच्या हिंदू धर्म नेहमीच आहे आणि नेहमी राहील. काय प्रॉफिटिक हे आहे म्हणून उद्गार आहेत की नाही. त्याच्यानंतर याच्यात आणखी एका ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी, जवळपास तसंच आहे की श्रीरामकृष्ण भगवानदासांना, ब्राह्मण समाजाचे ते भक्त आहेत, भगवानदास आलेले आहेत. ते म्हणतात ऋषींचा धर्म हा सनातन धर्म आहे, वैदिक धर्म ऋषींचा. हजारो वर्षांपासून फक्त देवच केलं त्यांनी, ब्रह्मच केलं, दुसरं काहीच केलं नाही. आणि त्यांची पुण्याई, त्यांची तपस्या, त्याच्यावर भारत जगतो आहे की नाही. आपण काहीच केलं नाही आहे, आपली काही पुण्याई नाही, तपस्या नाही, काहीच नाही आहे. पण तेवढ्यासाठी आपण कृतज्ञ झालो, त्यांचं ऋण मांडलं, त्याला ऋषी ऋण म्हणतात, आहे की नाही.
पितृऋण, मातृऋण, पत्रीऋण सगळे ऋण असतात आपल्या डोक्यावर. जसं ऋषी ऋण असतं, शास्त्र ऋण असतं, कर्ज आहे. ते जर मानलं आपण तेवढ्यानेच पुरेसं आहे आपलं. ऋषींचा धर्म हा सनातन आहे, अनंत कालापासून आहे आणि अनंत काल राहील. त्याला म्हणा सनातन म्हणता की नाही. तो केव्हापासून सुरू झाला आणि केव्हापर्यंत येईल त्याचा आपल्याला अंदाज मानता येत नाही. अनंत कालापासून शाश्वत आहे ना तो, कारण त्याच्यामध्ये शाश्वत तत्व आहे बघा, आहे की नाही. ब्रह्म हे शाश्वत तत्व आहे. कारण काय तेही सांगतात. या सनातन धर्मामध्ये निराकार, साकार सर्व प्रकारच्या पूजा आहेत आणि म्हणून तो सनातन आहे. हा एक तर्क होऊ शकतो. हा पूर्ण तर्क नाही आहे, पण एक तर्क आहे. हा सनातन शाश्वत का आहे? कारण याला कोणाला वगळलं नाही ना. सगळेजण जे समाज आहे. गीता बघा ना, गीता तर प्रत्येक सगळ्यांसाठी आहे, तुम्ही कोणालाच वगळलं नाही आहे. असं म्हणणं का माझ्यासाठी गीता? काही लोक म्हणतात आम्हाला गीता समजत नाही. तू सगळं जगातलं सगळं समजतं, तुम्हाला फक्त गीता समजत नाही. आमच्या डोक्यावरून जातो, तुमच्या काटाकडून जातो, सगळ्या गोष्टी डोक्यात शिरतात. फक्त शास्त्र, अध्यात्म, गीता वगैरे डोक्यावरून जातं. म्हणजे काय स्वामीजी काय म्हणतात याच्यात वचनामृतातच आहे, अपेंडिक्समध्ये आहे, परिशिष्टामध्ये. हे माणसं फार लबाड आहेत, आहे की नाही. हे लबाडी आहे की नाही. तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी समजतात, त्यात सगळे सखोल ज्ञान आहे आणि इकडे जाते आम्हाला काही समजत नाही, आमच्या डोक्यावरून जातं. मी तुम्ही लबाड आहात, पक्के लबाड आहात, आहे की नाही. तुम्हाला नको आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला समजत नाही आहे की नाही. तो वेगळा विषय. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांविषयी स्वामी म्हटलं आहे. आता स्वामीजी कुठे 22-23 वर्षांची ईश्वरमध्ये नावाजलेले जगद्विख्यात, त्यांच्या बोलण्याविषयी स्वामीजी म्हणतात. जेव्हा ते वरानगर मठामध्ये राहत होते, परिशिष्टामध्ये आलेलं आहे स्वामींचं. काय बुद्धी आहे बघा की नाही. या सनातन धर्मात निराकार, साकार सर्व प्रकारच्या पूजा आहेत. त्यांनी ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे वगैरे सर्वच मार्ग आहेत, की नाही. बाय 1, बाय 2, बाय ऑल ऑफ दीज अँड बी फ्री. दिस इज द होल रिलिजन, आहे की नाही. बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत, दुय्यम आहेत. स्वामीजी म्हणतात ऑर द सेकंडरी डिटेल्स, की नाही. बाकीचे आजकाल उत्पन्न झालेले पंथ, संप्रदाय काही दिवस राहतील आणि मग नाहीसे होतील. इतकं स्पष्ट म्हटलं आहे. अवताराचे उद्गार आहेत, आहे की नाही. मी त्यांना असं काहीतरी अशी वाणी नाही का सांगायची, काहीतरी शापवाणी नाही आहे की नाही. पण तो जगाचा नियम आहे. जिथे शाश्वत तत्व नाही आहे, शाश्वतता नाही आहे, सनातनत्व नाही आहे, तात्कालिक गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्याच काळासाठी असतात, त्याचप्रमाणे ते थोडेच उत्पन्न होतात, तिथं संपतात त्या, आहे की नाही. आपण जगात बघतो, व्यवहारात बघतो, आहे की नाही. जसं ते म्हटलं ना, ते किडे येतात, हजारोच्या संख्येने येतात, त्या दुसऱ्या दिवशी काही दिसतच नाही, संपतात ते सगळे कुठे. तसंच आहे, त्यांचं आयुष्य फार कमी असतं, अति अल्प असतं. तसंच धर्माच्या पंथ उपपंथांचं आयुष्य फार कमी असतं, कारण त्याच्यात शाश्वतत्व जेवढं जास्त राहिलं आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये, आहे की नाही, कोणी ऋषींचा धर्म सोडत नाही. उपनिषद धर्म जे त्याला धरून ते सगळे टिकतात. संत का टिकले? आपला भागवत धर्म का टिकला आहे? 700 वर्ष होऊन गेले बघा. वारकरी पंथ ज्याला म्हणतो तो त्यांनी हिंदू धर्माला धरून ठेवलेला आहे. तिथे काही त्यांच्यामध्ये काही सगळ्या बाकीच्या गोष्टींनी रिच्युअल्स वगैरे फार कमी आहेत. त्यांचं फक्त आहे की देवाचं दर्शन करणं वर्षातून 2दा किंवा एकदा, जसं जमेल तसं, आषाढी आणि कार्तिकी, किंवा तुम्ही वारी करा, देवाचं दर्शन घ्या, आहे की नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण करा वगैरे वगैरे, जे काही त्यांचं आहे. मग गळ्यात माळ घाला, अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका, म्हणजे त्यांनी थोडंसं मर्यादित ठेवलं आहे. भरपूर त्याच्यामध्ये चुका असतात, कोणाच चुका नाही, सगळीकडे चुका आहेत. परंतु टिकलं काय आहे का? त्या ऋषींचा धर्म सोडला नाही आहे, वेदांना सोडलं नाही आहे, सनात कोणत्याच तुकारामाने सोडलं नाही, ज्ञानेश्वरांनी सोडलं नाही, रामदासांनी सोडलं नाही, एकनाथ कोणाने सोडलं नाही. त्यांनी वेदांना धरून, कारण त्यांना माहिती आहे की शाश्वत धर्म सोडला की तुम्ही डुबले, काहीच राहिलं नाही तुमच्यामध्ये. तुम्ही किती महान गोष्ट सांगा, ते काही टिकणार नाही. ही आपली परंपरा आहे. म्हणजे भारताची वैचारिक परंपरा, आध्यात्मिक परंपरा ही आहे की नाही. जे म्हणतात आम्ही फक्त काय मानतो, वेदांना मानतो, ते टिकतात. जे वेदांना मानत नाही ते आज नाही उद्या संपतात. 1000 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष, किंवा इतके मलिन होऊन जातात, मलूल होऊन जातात की जे संपल्यागतच असतात, नुसते नावालाच टिकलेले असतात. हा विषय ऐतिहासिक आहे, बराच मोठा आहे, परंतु हा याचा श्रीरामकृष्णाचा भाव आहे. म्हणून हा जो धर्म आहे, सनातन धर्म आहे, म्हणजे दिवाळी आहे, ते दिवाळीचाच प्रसंग चालू आहे इथे, आहे की नाही. हे म्हणजे त्याला म्हणतात भजन आनंद, आहे की नाही. आता दिवाळी जो आहे हा संपूर्णपणे आनंदाचा आहे. त्याच्यात हे फार कमी आहे, पूजापाठ फार कमी आहे. एक लक्ष्मीपूजा नव्हते, उद्या किंवा परवा जे असेल तर परवा बहुतेक, आहे की नाही, देवाची पूजा होते, लक्ष्मी पूजा होते वगैरे. पण बहुतेक सगळे एकमेकांना भेटी घेणं, एक खाणं पिणं, कपडे नवीन घालणं वगैरे वगैरे, ते सगळं आनंदाचीच काय असते, पेठ असते, की नाही, बाजार असतो, की नाही. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. माणसाला दुःखी करू नका, माणसाला निराश करू नका, आपल्या जीवनात नैराश्य नको. त्यांनी काय होईल, मन कच्चं होतं आणि मग आपण खाली जातो. चांगलं करण्याची आपली जी ऊर्जा असते ती संपून जाते, की नाही. म्हणून
हा धर्म तुम्हाला ऊर्जावान बनवतो, आनंदी बनवतो, आशावानी बनवतो, म्हणजे पॉझिटिव्ह बनवतो. म्हणून आपले सगळे शास्त्र तुम्ही बघा, मला ते खूप आश्चर्य वाटतं. उपनिषद बघा, स्वामी तर म्हणतात मी उपनिषद दुसरं काहीच शिकवलं नाही आहे. स्वामींचं वाक्यच आहे, मी उपनिषद दुसरं जगाला काहीच शिकवलं नाही. उपनिषदामध्ये एकच विचार, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. ते म्हणतात अभि घाबरू नका. अभि उपनिषद सांगतात अभि घाबरू नका. अभय की नाही, यू आर द लॉर्ड ऑफ द वर्ल्ड की नाही, तुम्ही ब्रह्मा, तुम्ही ह्याला भिता की नाही. अभि निर्भय व्हा की नाही. स्ट्रेंथ की नाही, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. तुमची जी आध्यात्मिक जी शक्ती आहे, नायम आत्मा बलहीनेन लभ्य, उपनिषद सांगतं अयम आत्मा बलहीनेन न लभ्या. तुम्ही कशाला बलहीन होता आहे की नाही. तुमच्या हातात देव आहे, बाहेर देव आहे, इकडे देव आहे, तिकडे तुम्ही कशाला बलहीन होतात. सगळं शक्ती तुमच्या हात आहे की नाही. तुम्ही प्रत्येक बाबतीत बलवान आहात तुम्ही. भौतिक बाबतीत, भौतिक आणि आध्यात्मिक दोन गोष्टी नाही आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात तिथे फिक्टिशियस डिफरन्सेस आहे. तुमची काल्पनिक कल्पना आहे, काल्पनिक भेद आहे तो, की हे जग आहे, आता मी संसार केला, आता मी अध्यात्म करणार, आता मी अध्यात्म करणार, संसार करणार. हा काय प्रकार आहे की नाही. तसं काहीच नाही आहे. इट इज वन कंटिन्युअस लिंक आहे तिथे की नाही. आहे ना, ते 7वा श्लोक आहे ना गीतेमध्ये की सूत्रे मणिगणा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जसं धागेमध्ये मणी ओलेले असतात, फुलं ओलेले असतात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे की नाही. कारणांतरम शंकराचार्य म्हणतात माझ्याशिवाय दुसरं काही कारणच नाही आहे जगाला की नाही. मी कारणात आहे आणि कार्यात पण आहे की नाही. मी कशात नाही असं नाहीच आहे. ही दिव्य दृष्टी आहे जी आपल्याला शास्त्र देते, आपल्याला ग्रंथ देतात आहे की नाही. ज्याच्यामध्ये अनुभूती असते त्याला ग्रंथ म्हणतात, शास्त्रग्रंथ म्हणतात. ज्याच्यामध्ये अनुभूती नाही आहे त्याची किंमत फार कमी असते आहे की नाही. अनुभूती पाहिजे की नाही. युक्ती, श्रुती आणि अनुभूती. शास्त्र म्हणजे श्रुती, युक्ती म्हणजे तुमचं बुद्धी, कारण प्रत्येकाकडे बुद्धी आहे, लॉजिक त्याला आपण म्हणतो. आणि हे सगळं झाल्यानंतर अनुभूतीकडे झालं पाहिजे, ते तुमचा अनुभव व्हायला पाहिजे की नाही. तुम्ही श्रुती आहे, युक्ती आहे आणि अनुभूती नाही आहे, मग त्याला काही अर्थ नाही आहे की नाही. पण अनुभूती आहे, श्रुती युक्ती नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण अनुभूती आहे ना. मला संतांना कुठे श्रुती युक्ती होती, त्यांनी एवढा कुठं अभ्यास, काही लोकांनी अभ्यास केला. ज्ञानेश्वरांनी केव्हा अभ्यास केला असं कोणाला माहिती नाही. शंकराचार्यांनी 12 वर्षामध्ये त्यांचं सगळं पूर्ण ग्रंथ लिहिणं होऊन गेलो असतो. 12व्या वर्षी, 8व्या वर्षी त्यांनी संपूर्ण वेदबीत सगळं काय म्हणतात कोळून प्यायले होते. 12व्या वर्षी ते ग्रंथ वाचन झालं होतं त्यांचं सगळं. 16व्या वर्षी त्यांचं संपूर्ण भ्रमण जातो. सो काय चमत्कार आहे. आणि हे सगळं ऐतिहासिक आहे, ख्याली पुलाव नाही आहे, ऐतिहासिकता आहे त्याच्यामध्ये. 16व्या वर्षी त्यांचं सगळं जीवनकार्य आटोपून गेलं होतं. 16व्या वर्षी जिथे आपल्याला काही मिसळून पडत नाही, काही अक्कल येत नाही. आणि नंतर 32 वर्ष, त्याला आणखी 16 वर्षाचं आयुष्य व्यासांच्या कृपेमुळे. आणि मग 16 वर्षांनी मग त्यांनी पूर्ण भरूनचे 4 वगैरे मठ आपणास स्थापन केले भारताच्या 4 कोपऱ्यामध्ये. काय प्रचंड कार्य आहे बघा. आपल्याला नुसती कल्पनाच करता येत नाही आहे. कल्पने डोले तर आपल्याला नुसतं आपण आपली बुद्धी हे व्हायला लागेल, मेंदू फिरायला लागेल. म्हणजे कुठून आहे सगळं हे आहे की नाही. पण म्हणतात हे काही माणसाचं कर्तृत्व नाही, हे देवाचं कर्तृत्व. देवच अशी घडवतात आहे की नाही. माणसं तसे होऊ शकत नाही. पण माणसं त्याच मुशीतून घडलेले असतात की नाही. आपण पण त्याच मुशीत घडलेले आहोत. फक्त आपण जेवढे महान असेल, पण आपण समुद्र नसू, पण समुद्राची एक लाट तर आहोत आहे की नाही. आपण एक छोटीशी लाट तर आहोत, एक छोटासा तरंग तर आहोत आहे की नाही. आणि छोटीशी लाट म्हणजे ते समुद्रच असते की नाही. तुम्ही ग्लासभर समुद्राचं पाणी घेतलं, त्याचं परीक्षण केलं आणि समुद्राच्या पाण्याचं पाणी, ते एकच असतात, काही फरक नसतो की नाही. जे तुमच्या ग्लासमध्ये पाणी आहे ते समुद्राचंच पाणी आहे, ग्लासच्या बाहेर जे पाणी आहे ते समुद्राचं आहे. तसेच आपण जीवात्मा आहो. अयम आत्मा ब्रह्म, हा अयम आत्मा हा छोटासा आहे, हा सुद्धा ब्रह्मच आहे की नाही. हे काही वेगळं नाही आहे. हे सगळं सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे. यालाच आपण आजकालच्या व्यवहारी भाषेमध्ये हिंदू धर्म म्हणतो. पुढच्या रविवारी ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.